पुण्यतिथीचं हे शताब्दीचं वर्ष सबंध महाराष्ट्रभर साजरं झालं आणि त्याचं समापन, त्याचा समारोप महाराजांच्या चरणाजवळ या ठिकाणी होतोय. आणि या महायज्ञातील दुसऱ्या दिवसाची सेवा सद्गुरू जोग महाराजांच्या आज्ञेप्रमाणेच म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदयांनी ही सेवा सुचवली. खरं म्हणजे रात्री बरंच उशिरा जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा त्यांचा एक शब्द होता की हे गदाफेक निमंत्रण आहे. आणि वारकरी संप्रदायाला गदाफेक हा शब्द चांगला परिचित आहे. म्हणून निमंत्रण हे जोग महाराजांचं आहे आणि सगळेजण आपण त्यामध्ये सहभागी आहोतच. खरं म्हणजे इथे नियम म्हणून आता कुणाला तरी उभा करायचा आहे. बाकी जिकडे पाहावं, जिकडे नजर फिरवावी या आळंदी क्षेत्रात सध्या आणि या मंडपामध्ये सुद्धा अत्यंत वारकरी संप्रदायाची विद्वत प्रचूर अशा स्वरूपाची मान्यवर मंडळी, अत्यंत अनुभवी वडीलधारी मंडळी आहेत, अभ्यासक आहेत, उपासक आहेत आणि विशेष करून सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजी माजी सर्व पूजनीय महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी आहेत. परंतु सर्वांच्या वतीनं कुणाला तरी एखाद्याला ही सेवा द्यावीच लागते आणि ती देत असताना खरं म्हणजे हे भाग्य म्हणावं लागेल की आपण सर्वांनी ही सेवा सोपवलेली आहे आणि जशी काही मोडकी तोडकी सेवा करता येईल ती सेवा सद्गुरू जोग महाराजांच्या आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या, जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची. खरं तर माऊली ज्ञानोबारायांचं हे पुण्य पावन क्षेत्र आहे, तेव्हा माऊलींच्याही चरणी, सद्गुरू जोग महाराजांचा पुण्यतिथी शताब्दी महोत्सव आहे त्यांच्याही चरणी आणि विशेषत्वानं आज माघ शुद्ध दशमी आहे. अर्थात जगद्गुरू तुकोबारायांच्या चरित्रातील एक महत्त्वपूर्ण अनुग्रह दिन ज्याला म्हटला जातो आणि वारकरी संप्रदायामध्ये बीज जेवढी निष्ठेनं श्रद्धेनं साजरी होते तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमन, तितक्याच श्रद्धेनं निष्ठेनं माघ शुद्ध दशमी ही साजरी केली जाते. कारण आजच्या या माघ शुद्ध दशमीलाच वारकरी संप्रदायाला विशेषत्वानं मंत्र मिळाला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. अर्थात राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. महाराज म्हणतात हा रामकृष्ण हरी मंत्र वारकरी संप्रदायाला मिळाला आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय आणि सद्गुरू जोग महाराज. खरं तर मगाशी एक वाक्य आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला की वारकरी संप्रदायाचा संपूर्ण चरित्र भाग आपण सगळीच मंडळी आपापल्या परीनं जाणतो. या वर बस. विठाला 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 पूजनीय अध्यक्षांचंही आगमन झालेलं आहे, सर्व संतगण आहेत. परंतु वारकरी संप्रदायाची थोरवी आहे. जगातल्या कुठल्याही संस्थेचे अध्यक्ष हे विशेष आसनावर असतात आणि वारकरी संप्रदायाला मात्र हे आसन नको असतं. सामान्यांसोबतच वारकरी संप्रदाय हा नेहमी रमतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय सुद्धा विराजमान झालेले आहेत. मी त्यांच्या चरणी वंदन करतो. सांगण्याचा भाव असा आहे की वारकरी संप्रदायाचा वाटचालीचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच आपापल्या परीनं माहिती आहे. वारकरी संप्रदायाची पायाभरणी ज्ञानोबारायांनी केली हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पुढे संतश्रेष्ठ नामदेव महाराज, संतश्रेष्ठ सावता महाराज, संत गोरोबा काका, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत चोखामेळा, जनाई मुक्ताई निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, सर्व संतांनी या संप्रदायाच्या विस्ताराचं भरीव कार्य केलं. या विठाला 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 विठाला
या ठिकाणी आत्ताच विराजमान झालेले महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री आणि नेवासा मतदारसंघाचे लोकनियुक्त सदस्य सन्माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब हे आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला आले. हा योगायोग आहे. हे काही अजिबात त्यांनाही ठाऊक नाही आहे आणि मलाही अजिबात ठाऊक नाही. पण मग अशी महाराजांचा फोन झाला आणि मला असं वाटतं की आज सद्गुरू जोग महाराजांनी नेवासकरांना बोलावूनच घेतलेलं दिसतंय. विठाला 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 महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आपणा सर्वांचे मार्गदर्शक आम्हाला ज्येष्ठ बंधुतुल्य असलेले रामायणाचार्य विदर्भरत्न रामरावजी महाराज ढोक आणि सन्माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब महाराष्ट्राचे कॅबिनेट जलसंधारण मंत्री आवर्जून या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. खरं म्हणजे आपल्या या संप्रदायाला नेहमीच समाजातील विविध क्षेत्रातील धुरीणांनी पाठबळ दिलंय, सहकार्य केलंय. कारण अखेर संप्रदायाची सेवा म्हणजे समाजाची सेवा आहे आणि राजकारण, समाजकारण, धर्मकारण हे सर्वच क्षेत्र समाजाच्या उत्थापनासाठीच काम करत असतात. समाजाचं भलं व्हावं यासाठी सर्वांचा एकत्रित प्रयत्न असतो आणि म्हणूनच परस्परांना नेहमीच परस्परांची ओढ असते आणि तदनुसार आदरणीय नामदार शंकररावजी गडाख साहेब अर्थात लोकनेते माजी खासदार यशवंतरावजी गडाख साहेबांपासून सर्व कुटुंबीय वारकरी संप्रदायाच्या सेवेत आहेत. आपल्या संस्थेचे परीक्षक, मार्गदर्शक, अध्वर्यू होऊन गेलेले पूजनीय बन्सीबाबा तांबे यांचा गडाख साहेबांना, त्यांच्या परिवाराला नेहमी आशीर्वाद राहिला, मार्गदर्शन राहिलं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये नेवासे आणि या सगळ्या नगर जिल्ह्याच्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाच्या विविध कार्यक्रमांमध्ये या कुटुंबियांचा बहुमोल सहभाग राहिला आणि म्हणून या सगळ्या मंडळींचं सुद्धा योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. विठाला 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 मी आपल्याला वारकरी संप्रदायाच्या वाटचालीविषयी बोलत होतो. या संप्रदायाचा विस्तार आणि हा संप्रदाय समाज मनापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व जाती धर्मातील संतांनी योगदान दिलं. पण एका ठिकाणी वाचण्यात आलं की ज्यावेळेला न्यायमूर्ती रानडे हे पहिल्यांदा माऊलींच्या पालखीला भेटायला पुण्यात आले, कारण त्या काळची शिकली सवरलेली माणसं नुसती भारतात नव्हे तर जगभरामध्ये आपल्या विद्वत्तेनं सर्वत्र सर्वदूर परिचय असलेली माणसं त्यात न्यायमूर्ती रानडे होते. पण त्यांना असं वाटलं की आपण जगाचा अभ्यास करतो, आपल्या जवळचाही काही अभ्यास आपल्याला असावा. मग एवढे वारकरी हे पंढरीला जातात, नेमका हा संप्रदाय काय आहे आपण जरा शोधावं तरी. आणि म्हणून एकदा जातीनं ते पुण्यामध्ये जेव्हा पालखी आली त्यावेळेला पालखीच्या स्वागताला आले आणि प्रत्येक दिंडीचे चालक, मालक, वारकरी यांच्याशी त्यांनी काही बातचीत केली, संवाद केला. विशेषत्वानं प्रत्येक दिंडीतील लोकांना जाती धर्मानिशी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विचारलं. अर्थात तिथे असलेल्या काही जणांना हेही वाटलं की रानडे हे असं का विचारतायत, तुझी जात काय, तुझी जात काय. पण त्यांना वारकरी संप्रदायाचं स्वरूप आणि कार्य समजावून घेण्यासाठी आणि जगाला सांगण्यासाठी तसं विचारणं त्यावेळेला गरजेचं वाटलं. आणि म्हणून जेव्हा त्यांनी हे संबंध समजून घेतलं, पुण्यातल्या जवळजवळ 20 दिंड्यांचाही उल्लेख पुणे शहरातल्या त्यावेळी त्यांनी केला, ज्या सर्व समाजातील दिंड्या होत्या, आणि महाराष्ट्रातल्या इतर दिंड्यांचाही उल्लेख न्यायमूर्ती रानडेंनी त्यावेळेला करून ठेवला. आणि मग ते असं म्हणतायत की जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा असा आहे की जिथे समाजातील सर्व वर्गातील, सर्व स्तरातील लोकांना सामावून घेतलेलं आहे आणि ते सहजपणे याच्यामध्ये सामावलेले आहे. जसं सागरामध्ये नद्या वाहत याव्या आणि त्या एकरूप होऊन जाव्या, तसे समाजातील सर्व प्रवाह या वारकरी संप्रदायरूपी महाप्रवाहामध्ये एकरूप झालेले आहेत.
जगात अन्यत्र कुठेही हे पाहायला मिळत नाही. विशिष्ट वर्गाचा प्रभाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो, पण इथे मात्र अर्थात ही शिकवणच अशी आहे. या ठिकाणचा संस्कार आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. महाराज वर्णन करतात, या रे लहान या रे लहान याते भलते नारी याते भलते नारी आपल्या सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दीच्या उत्सवाला आवर्जून भेट द्यायला आलेले महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री सन्माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब यांचा सन्मान आपल्या सर्वांचे पूजनीय सद्गुरू शांतीब्रह्म पूज्य मारुती बाबा कुरेकर, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपानजी महाराज शिंदे, त्याचप्रमाणे पूज्य रामरावजी महाराज ढोक बाबांच्या हस्तेच या ठिकाणी पूज्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांच्या हस्ते नामदार शंकरराव गडाख साहेबांचा सन्मान होतोय. टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करायचंय. आणि या सद्गुरू जोग महाराजांच्या सप्ताहातील अन्नदानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी म्हणून नामदार शंकरराव गडाख साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं 2,51,000 रुपये या ठिकाणी वारकऱ्यांच्या आणि सद्गुरू जोग महाराजांच्या सेवेसाठी अर्पण केलेत. मी मनपूर्वक नामदार साहेब आपले समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं आभार मानतो. आणि त्यांची देणगी या ठिकाणी सन्माननीय ढोक महाराजांकडे आणि अध्यक्षांकडे पूजनीय शांतीब्रह्म पूज्य शांतीब्रह्म मारुती बाबांकडे आणि अध्यक्षांकडे बाबांचा सत्कार. आदरणीय बाबांचा सत्कारही नामदार साहेब करताय. आपण टाळ्या वाजवून. आणि ही देणगी जी आहे 2,51,000चा जो निधी आहे अन्नदानासाठी तोही त्यांनी सुपूर्द केलाय. खूप खूप धन्यवाद नामदार साहेब. आपली ही सेवा महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाच्या येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा मी सद्गुरू जोग महाराज संस्थेच्या वतीनं आणि समस्त वारकरी वर्गाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. संस्थेचे सचिव सन्मान्य चंदिले नाना सुद्धा काहीतरी आग्रह करतायत, तर तुमचं म्हणणं त्यांना जरूर तुम्ही समजून सांगा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
आजचं सकाळचं अन्नदान सुद्धा मला आत्ताच सांगितलं की पूज्य ब्रह्मलीन सद्गुरू बोधे बाबा यांची आजची पंगत आहे. बाबा आज आपल्यात नाही आहे, परंतु त्यांनी तशा पद्धतीची तजवीज या अन्नदानाची आपल्या सगळ्या साधकांजवळ, आपल्या सगळ्या सोबतच्या भाविकांजवळ ती करून ठेवलेली, आणि म्हणून बाबांचंही स्मरण, अत्यंत हृदयपूर्वक स्मरण या निमित्तानं आपण करतोय. विठाला माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून ते जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत, म्हणजे पाया या संप्रदायाचा घातला आणि कलशस्थानी तुकोबाराय शोभले हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. पण दरम्यानचा जो कालखंड गेला तुकोबारायांच्या पासून ते सद्गुरु जोग महाराजांच्या पर्यंत, तो कालखंड थोडासा अभ्यासण्यासारखा आहे, थोडासा बारकाईनं पाहण्यासारखा आहे समस्त वारकरी संप्रदायाने. कारण तुकोबारायांच्या नंतर वारकरी संप्रदाय हा जगवला कोणी, टिकवला कोणी, चालवला कोणी, तर मला असं वाटतं यामध्ये समस्त पूजनीय फडकरी वर्गाचं फार मोठं योगदान राहिलं की ज्यांनी हा संप्रदाय त्या काळात जगवला, टिकवला, तो चालवला. त्यामध्ये समस्त फडकरी वर्ग, देहूकर असतील, वासकर असतील आणि समस्त फडकरी असतील. पण सद्गुरु जोग महाराजांचं अवतार कार्य आणखी महत्वपूर्ण का ठरतं, तर सद्गुरु जोग महाराजांच्या कार्यकालाचा आपण एक वारकरी भाविक म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की जोग महाराजांच्या मनामध्ये असं कुठेतरी वाटलं असावं की फडकरी मंडळी जे कार्य करतायत त्याला सगळ्यांनी मिळून बळ देण्याची गरज आहे. ते मर्यादित न राहता ते विस्तारित होण्याची गरज आहे. आणि विस्तारितही अशा तऱ्हेनं, कारण वारकरी संप्रदायाची मूळ विचारधारा, संप्रदायाचा विचार हा मेघ वर्षावाप्रमाणे देण्याची विचारधारा आहे. मुळात ज्ञानोबारायांनी एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित केली आणि व्यापकत्वानं हा भक्तीचा प्रसाद सर्वांना द्यायला सुरुवात केली. जोग महाराजांना वाटलं त्या विचारधारेला अनुसरून काम ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी वारकरी संप्रदायाचं खरं कार्य होईल. आणि म्हणून या सगळ्या मर्यादा येत आहेत. कुठेतरी आपापल्या परीने संप्रदाय जतन केला जातोय, पण तो मर्यादित स्वरूपातच राहतो. आणि म्हणून सद्गुरु जोग महाराजांना 100 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था नावाची एक स्वतंत्र शिक्षण संस्था असावी, कारण ते जग जाणणारे संत होते, त्रिकालज्ञ होते. जसे ते अध्यात्मातले एक अधिकारी सत्पुरुष होते, तसेच ते या जगातले एक जागतिक विद्वानही होते. आपण ध्यानात घ्या, एकमेकांचा सहवास हा विनाकारण येत नसतो. त्या काळचे राजकीय क्षेत्रातील समस्त विश्वात परिचित असलेले लोकमान्य टिळक, भारतात म्हणत नाही मी, कारण जगावर प्रभाव टाकणारे काही नेते होतात, तसे त्या काळी भारतात जगावर प्रभाव टाकणारे नेते होते लोकमान्य टिळक. आणि लोकमान्य टिळक हे सद्गुरु जोग महाराजांचा प्रचंड आदर करीत असत, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. सद्गुरु जोग महाराजांच्या अनेक कार्यामध्ये अगदी त्यांनी मग केसेस लढवल्या वगैरे, त्या वादात नको जाऊया, पण कोणा संप्रदायाच्या विरोधात काय केसेस झाल्या होत्या जुनी मंडळी आपल्याला आजही ते सांगतात. सांगण्याचा भाग असा आहे की लोकमान्य टिळक ज्यावेळेला सद्गुरु जोग महाराजांच्या सोबतीनं कार्य करतायत त्यावेळेला महाराजांचं सामाजिक, राष्ट्रीय हे भान सुद्धा किती महान होतं, त्या क्षेत्रातही त्यांचं स्थान किती मोठं होतं हेही आपण पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या अनेक संतांना आपण संत म्हणून गौरवतो, पण त्याचबरोबर त्यांचं बाकीचं जे योगदान आहे, बरीचशी बाकीची मंडळी नंतर अभ्यास त्यावर करत राहतात, पण येणाऱ्या काळामध्ये आता हा तंत्रज्ञानाचा, शिक्षणाचा आणि प्रगतीचा जो काळ आहे, त्या काळामध्ये आमचे सर्व संत हे मोक्षाला गेले, याचबरोबर त्यांनी संतत्व कसं सांभाळलं, याचबरोबर त्यांनी सामाजिक योगदान काय दिलं, त्यांनी राष्ट्रीय योगदान काय दिलं, त्यांनी सर्व स्तरातील समाजासाठी नेमकं काय केलं, याही गोष्टी ज्यावेळेला समजावून सांगितल्या जातील त्यावेळेला वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी बदलत जातो. मला वाटतं स्वामी विवेकानंदांनी दुसरं काय केलं, उपनिषद तीच होती, गीता तीच होती, परंतु जगाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. हे भोळे भाबडे लोक आहे हिंदू धर्मातले, हे भारतातले लोक मागास आहेत आणि यांना फारसं काही समजत नाही. आपण सगळे प्रगत आहोत
आणि त्या प्रगत देशामध्ये जाऊन स्वामी विवेकानंदांनी उपनिषद, गीता, रामायण, महाभारत ही भारतीय जी तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ आणि त्यातला विचार हा किती व्यापक आहे, सर्वांना सामावून घेणारा आहे, किती समाज जीवनाला मार्गदर्शन करणारा आहे, हे त्यांनी पटवून दिलं, त्यांनी समजावून सांगितलं. म्हणून सद्गुरू जोग महाराज हा विचार त्या काळात करत असावेत असा अंदाज आपल्यासारख्या छोट्याशा वारकऱ्यांना आजही थोडाफार श्रद्धेनं विचार केल्यानंतर तो नक्की येतो. आणि म्हणून महाराजांनी त्या काळी जशा वेगवेगळे शिक्षण देणाऱ्या संस्था, वैद्यकीय शिक्षण देणारी वैद्यकीय महाविद्यालय उभी राहत होती, अभियांत्रिकीमध्ये अभियंते निर्माण करण्यासाठी, इंजिनियर निर्माण करण्यासाठी ती विद्यालये उभी राहत होती, वेगवेगळे शास्त्रज्ञ निर्माण करण्यासाठी त्या शाखा विस्तारत होत्या. पण त्याचबरोबर माऊली तुकोबारायांचा हा विचार या सगळ्या कोलाहलामध्ये मागे पडू नये. खरं आपण जर विचार करून पाहिला, 100 वर्षापूर्वी हा विचार सद्गुरू जोग महाराजांनी केला नसता तर या सगळ्या आधुनिकतेमध्ये आमचे ग्रंथ आणखी मागे कुठेतरी पडलेले पाहायला मिळाले असते. पण तसं झालं नाही. सद्गुरू जोग महाराजांनी महाराष्ट्रातील आणि जगातील सर्वांना शिक्षण घेण्यासाठी व्यापक अशा स्वरूपाचं व्यासपीठ इथे निर्माण करून दिलं. अत्यंत त्यागमूर्ती, अत्यंत सेवाव्रती आणि संत महात्म्यांच्या विचार प्रसाद अंतःकरणापासून वाटण्याची तळमळ ठेवणारे पूज्य शिक्षक वर्ग, गुरुजन वर्ग ते मिळाले. आणि आजही आपल्याला सुदैवानं त्यांची दर्शनं घडतायत की अशा स्वरूपाची मंडळी लाभली. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात वारकरी भाविक आणखी विस्तारत गेला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेवरायांनी त्यावेळेला हा उद्घोष केला होता 700 वर्षापूर्वी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला अनेक प्रकारची शिकवण संप्रदायानं दिली आणि ती शिकवण अधिकाधिक खेड्यापाड्यापर्यंत जावी. सद्गुरू जोग महाराजांनी हा अट्टहास केला. आणि या अट्टहासाचं फल काय तर महाराष्ट्र अनिले वैकुंठ तुका म्हणे घर, अनिले वैकुंठ तुका म्हणे घरी, अनिले वैकुंठ तुका म्हणे घरी, अनिले वैकुंठ तुका म्हणे घर, अनिले वैकुंठ तुका म्हणे घर, अनिले वैकुंठ तुका म्हणे घरी, अनिले वैकुंठ तुका म्हणे घरी, अनिले वैकुंठ. वसविले प्यात वैष्णवांची बोला, वसविले
पायक या नाशिवंताक कोण पायक या नाशिवंताक कोण पायक या नाशिवंताक तुका म्हणे घरी आणिले वैकुंठ वसविली पेठ वैष्णवांची. ही त्याची फलनिष्पत्ती आहे. वसविली पेठ, अतिशय समर्पक. वसविली पेठ वैष्णवांची. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातील विद्यार्थी वर्ग इथे शिकला आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जाऊन पुन्हा सर्व जाती धर्मीयांना हा वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रसाद वाटण्याचं काम या साधक वर्गानं आपापल्या परीनं केलं असेल. छोटं असेल मोठं असेल, परंतु आपापल्या परीनं हे कार्य केलं. आणि त्या कार्याची फलनिष्पत्ती म्हणून मला असं वाटतं की आज जर का माऊलींची वारी किंवा पंढरीची आषाढी कार्तिकी वारी, या वारीमध्ये जो भक्तवर्ग आपल्याला पाहायला मिळतो, जी वाढ वृद्धी आपल्याला पाहायला मिळते, त्याचं कारण या संतांनी तो विचार जागृत ठेवला, तो विस्तारित केला. आणि त्या कार्याचं विराट रूप या वेगवेगळ्या निमित्तानं आपल्याला पुन्हा पुन्हा ते विराट दर्शन या निमित्तानं होत राहतं. आणि म्हणून सद्गुरू जोग महाराजांच्या सहवासामध्ये समस्त साधकांना जो लाभ झाला, जगाला कदाचित न दिसणार आहे. जगातले भौतिक लाभ हे मोजता येतात, पाहता येतात, ते सांगता येतात, पण संत महात्मे जो लाभ आपल्या कृपादृष्टीनं देतात तो कदाचित दृष्टीला दृश्य नाही आहे, तो समाजाला समजेल असाही नाही आहे, इतका सामान्यही नाही आहे. पण तो लाभ विशेष आहे, जे नशिबात नाही, जे आमच्या कुठेही प्रारब्धात नाही, असं भक्तीचं धन सुद्धा या संतांनी आम्हाला दिलं. हे तुकोबारायांनी जेथे जावे तेथे कपाळ सरीचे, जेथे जावे तेथे कपाळ सरीचे. कपाळ सरीचे, जेथे जावे तेथे कपाळ सरीचे.
जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे. आता गोष्ट खरी आहे. या जगामध्ये नशीब मानणारे न मानणारे असे वेगवेगळे विचार प्रवाह आहे. पण ज्ञानोबारांना मात्र नशीब आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी मान्य आहेत असं दिसतंय. म्हणून माऊली म्हणतात, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात अपैसे घर दिगे. तुकोबारांना सुद्धा नशीब ही गोष्ट, भाग्य ही गोष्ट कुठेतरी त्यांच्या चिंतनातून त्यांना ती योग्यच वाटते. आणि म्हणून महाराज म्हणतात, अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. ज्याला प्रारब्ध म्हणतात, नशीब म्हणतात, भाग्य म्हणतात, शब्द बदलतात काळानुरूप, दुसरं काही नाही. आज नशीब न मानणारे सुद्धा कधी कधी एखाद्या कामामध्ये जर फसले, ते म्हणतात काय आमचे स्टार थोडे कमी पडले हो. भाषा बदलली, बाकी कन्सेप्ट तीच आहे. फक्त नशीब म्हणण्याऐवजी तो काय म्हणतो, आमचे स्टार. आणि म्हणून नशीब हे मान्य करावंच लागतं. पण काही गोष्टी अशा असतात त्या नशिबाप्रमाणेच घडतात, त्याच्यामध्ये अन्यथा होत नाही. जे घडायचंय त्या पद्धतीनं ते घडतच राहतं. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला ठाऊक आहे. ती सांगण्याची इथे उपयुक्तताही नाही, तशी गरजही नाही. आपण सरळ सरळ बोलत आपल्या अल्पमतीनं विचार करत पुढे गेलो तेच बरं आहे. त्याचं कारण आता 11:30ला थांबायचंय. आणि इतके सगळे कार्यक्रम आणि इतकी सगळी साधक मंडळी, इतके सगळा हा, मी सुरुवातीला म्हणून गेलो की हा महायज्ञ आहे. त्यामुळे या महायज्ञ पार पडत असताना सुद्धा ज्याला संधी मिळाली त्यानं सुद्धा भान ठेवणं गरजेचंच आहे. मग आपल्या सोयीला आलं रेटून आणलं असं जर करायला लागलं तर मग इथली व्यवस्थाही कोलमडून जाईल. विठाला विठाला कुंडली गवरदा का ललाटीचे लिहिले ते न चुकेगा काही केले, जैसे काळे गोरे पण धुतले फेटोनेने. सर्वांनाच ज्ञात आहे विषय. आपल्याकडे म्हटलं जातं की मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की मग तो 5वीचा दिवस फार महत्वाचा असतो. त्या जुन्या आमच्या आया बहिणी बाया बापड्या त्या दिवशी फार तयारीत असतात की बा बाकी सगळी जी काही तयारी असेल ती होतेच, परंतु हा दिवा विझू द्यायचा नाही. का विझू द्यायचा नाही? म्हणाले आज सटवी येणार, ती कपाळावरती नशीब लिहिणार, तिला टाक टाकणं असं आपल्याकडे म्हटलं जातं. सटवीचा टाक म्हटला जातो. मग तिला लिहित असताना अंधारात जर लिहायची वेळ आली, गडबडीत एखादा काना मात्रा उकार चुकला तर, त्याही पेक्षा आदरणीय ढोक महाराजांच्या भाषेत सांगायचं एखादा शून्य कमी राहिला तर, अंधारामध्ये सटवीची काही चूक होऊ नये. आणि म्हणून तो दिवा विठाला हा विषय खूप रंगून सांगत असतात. एवढी आठवण तुम्हाला दिली. सटवीच्या त्या 5वीच्या दिवशी, त्या रात्रीच्या दिवशी तो दिवा तेवत ठेवला जातो. म्हणतात की कपाळावरती सटवी टाकते, अर्थात काहीतरी नशीब हे त्या दिवशी नक्कीच. अर्थात पूर्वकर्माप्रमाणेच ते नशीब असतं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, असं संत महात्म्यांनी आम्हाला सांगितलं. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी पुढे ज्या घडतात त्या नशिबाप्रमाणे घडत जातात. अशा अनेक कथा गोष्टी आपल्याला माहिती आहे. म्हणजे एक मनुष्य संपत्तीला कंटाळला. खरं म्हणजे ही गोष्ट आता थोडी अवघडच आहे ऐकायला, परंतु आहे तशीच आहे. संपत्तीचा त्याला कंटाळा आला. तुम्ही म्हणा असा कोण माणूस आहे बा, शोधावाच लागेल खरं, पण आला, संपत्तीचा कंटाळा आला. आणि कंटाळा आल्यानंतर त्यानं असं ठरवलं की असं काही करूया की माझी संपत्ती जप्त झालेली बरी. फार कंटाळा, काही करावं तर संपत्ती मिळते. मग काय करायचं? त्यानं ठरवलं राजाच्या दरबारात जाऊन राजाचीच काहीतरी खोडी काढू, म्हणजे काही शिक्षा होईल आणि आपली संपत्ती जप्त होईल. राजाचा दरबार भरलेला होता. मनुष्य तिथे गेला. गेल्यानंतर बाकीच्यांना वाटलं कोणीतरी राजाला भेटायला आलेला अतिथी आहे. पण तो राजाच्या सिंहासनावर गेला, असा सुमाराजवळ गेला आणि जोरानं राजाच्या कानशिलात मारली. आणि मारल्यानंतर राजाच्या डोक्यातला जो मुकुट होता तो दरबारात असा खाली पडला.
खाली पडल्यावर योगायोग असा झाला की त्याच्यातून एक छोटासा सापाचं जे पिल्लू होतं विषारी नागाचं. आता कथा थोडीशी वळण घेते. खरं म्हणजे बाकीचे सगळे सरसावले होते. राजाला आमच्या मारतोय, त्याला धरलाही होता, काही जणांनी हातही उगारले होते. तेवढ्यात राजाने सांगितलं, अरे थांबा, या ग्रहस्थामुळे माझा जीव वाचलाय. बघा बघा, त्या मुकुटातून ते सापाचं पिलू बाहेर पडलंय. मग दरबार शांत झाला. त्याला बसण्यासाठी एक चांगलं आसन आणण्यात आलं. राजानं स्वतःच्या हस्ते त्याचा सत्कार केला आणि राजानं सांगितलं, हा आला म्हणून मी आज वाचलो. मला वाटतं नशीब अनुकूल असलं की कधी कधी व्यक्तीचा गाढवपणा सुद्धा असा सुरळीत होतो. विठाला विठाला पण समाज जीवनामध्ये वागत असताना आपल्याला नशीब अनुकूल आहे म्हणून कासाही मी वागेल असंही जमायचं नाही. शेवटी आज जे वागतोय त्याचं पुन्हा उद्या त्या कर्मात रूपांतर होणारच आहे, ते कुठे जाणार नाहीच आहे. सांगण्याचा भाग इतकाच आहे की त्याचं कर्म अनुकूल होतं आणि कर्मात त्याच्या धन होतं, कर्मात त्याचा तो मान होता, त्याला तो मिळतच होता. या जगामध्ये अनेक गोष्टी या कर्माधीनच आहेत. नशिबाप्रमाणेच सगळं मिळतं, पण संतांचा हा अधिकार आहे, संतांचं श्रेष्ठत्व आहे, सामर्थ्य आहे की नशिबात नसलेलं सुद्धा ते देऊ शकतात. भागवतातली कथा फक्त आपल्या स्मरणात आणून देतो, बाकी सगळी सुज्ञ जाणकार आणि आमची मार्गदर्शक मंडळीच आपण इथे बसलेला आहात. आणि म्हणून आत्मदेव ब्राह्मणाला मुलबाळ नाहीये. नाराज होऊन आता आत्महत्याच करायची ठरलेली आहे. योग चांगला, भाग्य चांगलं की साधूंची भेट, आणि आत्महत्येपासून त्याला प्रवृत्त केलं. जा, हे फळ तुझ्या सौभाग्यवतीला खायला दे, नक्की परमेश्वराची काही कृपा होईल. पण कर्मधर्म संयोग असा की सौभाग्यवतीची काही ईश्वरावर किंवा साधू संतांवर श्रद्धाच नाहीये. फळ स्वतः खाण्यापेक्षा गाईला खायला दिलं. गरोदर असल्याचा आव आणला, सोंग केलं. 9 महिन्यानंतर बहिणीला झालेलं मूल हे माझंच मूल आहे असं भासवून पतीच्याही डोळ्यामध्ये धूळ फेकली. अर्थात त्या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवण्यात आलं. आणि गायीला सुद्धा 9 महिन्यानंतर प्रसव वेदना सुरू झाल्या. गायही प्रसवली, पण गायीला बछडं होण्यापेक्षा मानवी बाळ जन्माला आलं. फक्त फरक एवढाच होता, त्या मानवी बाळाला गायी सारखे कान होते आणि म्हणून त्याला गोकर्ण म्हटलं गेलं. सांगण्याचा भाग इतकाच आहे की या ग्रहस्थाच्या नशिबात मुलबाळ नव्हतंच, नशिबातच नव्हतं. पण संत महात्म्यांचा आशीर्वाद असा सामर्थ्यवान असतो की जे नशिबात नाही तेही देण्याची क्षमता त्यांची असते. हे या कथेतूनही आपल्या ध्यानात येतं. आणि आपल्या सगळ्या मायबाप संतांचा विचार केला तर या समाजाला जे ज्ञान, जी भक्ती, जो परमार्थ त्यांनी दिला, परमार्थाचं धन दिलं. मला असं वाटतं याच्यासारखा मोठा विशेष लाभ संतांपासून दुसरा अन्य कोणता असू शकत नाही. नाही, लाभ आहेत जगामध्ये. वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या गोष्टीला लाभ म्हणत असतात. आमची वाडवडील मंडळी जुन्या काळी सांगायची की काही माणसं अशी होती, चालता चालता कवडी जरी सापडली तरी ती उचलायचे आणि कपाळाला लावायचे, म्हणायचे आज फार मोठा लाभ झाला. ती मानण्याची एक पद्धती तशी होती. सांगण्याचा भाग असा आहे की जो वेगवेगळ्या पद्धतीनं लाभ मानणारा वर्ग आहे, आपापल्या परीनं वेगवेगळ्या गोष्टींना तो लाभ मानतो. एका साधूला स्नान करताना परीस सापडला आणि साधूनं ओळखला हा परीस आहे. पुन्हा काहीतरी ध्यानात आला आणि त्यांनी जवळ स्नान करणाऱ्या दुसऱ्या एका सद्ग्रस्ताला तो परीस दिला. बाबा हा परीस आहे, घेऊन जा. त्यानं खरोखर जवळच्या एका लोखंडाला लावून पाहिलं, त्याचं सोनं झालं. पटकन खिशात घातला, म्हटलं नको इथे गर्दी होईल. पण मनामध्ये विचार सुरू झाला की ज्या साधूनं हा परीस मला इतक्या सहजासहजी दिला, त्या साधूजवळ या परिसापेक्षा काहीतरी श्रेष्ठ असलं पाहिजे. कारण नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. जर परीस सहजपणे दिला तर याच्यापेक्षा काहीतरी मोठं असलं पाहिजे. आणि म्हणून तो भाविक थोडा विचारवंत होता. तो गेला, त्या साधूंचे पाय धरले, दर्शन केलं. महाराज, माझा एक प्रश्न आहे आपल्याला. म्हणे अरे तुला परीस दिला ना बाबा, जा, तुझ्या नशिबात आहे, जा घेऊन. नाही, माझा प्रश्न असा आहे महाराज की हा परीस इतक्या सहजतेनं तुम्ही देऊ शकता, याचा अर्थ तुमच्याकडे याच्यापेक्षा काहीतरी मौल्यवान आहे. साधू म्हणाले तुझं म्हणणं खरं आहे, पण तुला का सांगावं.
नाही म्हणाले, मलाही या परिसापेक्षा ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि मग साधू सांगतायत की माझ्या गुरुजनांनी संतजनांनी दिलेला जो परमार्थ आहे, ते परमार्थ धन जे आहे ते या जगातलं सर्वश्रेष्ठ धन आहे. तुकोबाराय वर्णन करतात, जोडिले हे न सरे अविनाश आनंद अमूर्त मूर्ती मधुसूदन मूर्ती मधुसूदन चरणी देखियला परवा फळला समचरणी देखिला साधू म्हणाला, माझ्याकडे जे धन आहे ना, या जगातलं सर्व धन कधीतरी संपणार आहे. कारण शरीर आटे, संपत्ती आटे, हरिणामन आटे ते बरवे. आणि म्हणून सद्गुरु जोग महाराजांच्या काळात सुद्धा फार मोठे धनवंत लोक असतील, अनेक ज्ञानवंतही असतील, पण ज्यांना त्या धनाचा, ज्ञानाचा, गुणाचा सदुपयोग करता आला त्यांची कीर्ती मागे शिल्लक राहते. बाकी जगामध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या मोठ्या माणसांची कमतरता नाही. हे विश्व वेगवेगळ्या रत्नांनी भरलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. पण सद्गुरु जोग महाराजांनी सुद्धा हे परमार्थ धन जे स्वतःही अंगीकारलं आणि जगालाही सतत आयुष्यभर देण्याची अशी सोय केली की आपल्या 2 हाताने आपण देऊ त्याही पेक्षा देणारे हजारो हात निर्माण करू आणि हे परमार्थ धन त्या हजारो हातांनी लाखो भाविकापर्यंत आपण पोहोचवत राहू. मला असं वाटतं हा दृष्टिकोन आणि ही दूरदृष्टी फार महत्वाची आहे. आज आपण पाहतो आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एका गोष्टीची अडचण आहे. कोणत्या गोष्टीची? एखादं कार्य जर उभं केलं तर त्याची व्यवस्था कशी लावायची इथे आपण कमी पडतो. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये नेमकी अडचण कुठे येते? उभारणीला अडचण नाही, पण व्यवस्थापनाला अडचण आहे, व्यवस्था लावण्याला अडचण आहे. आणि तेच आपण जर का शहरी भागात गेलो, काही उच्च वर्गामध्ये गेलो तर छोटी छोटी कार्य असतात, पण अशी व्यवस्था लावून ठेवतात की 5-5, 10-10 पिढ्या त्याला घोर राहत नाही. हे आपण फिरताना अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. जो एक बुद्धिमान वर्ग आहे, जो एक उच्च वर्ग आहे, त्याचं एक कार्य जर आपण पाहिलं, कार्य छोटं असतं. एखाद्या संप्रदायाचे अनुयायी फक्त शेकड्यात असतात, 100, 500, 700, पण ते नित्य उत्सवाला येणारच, तिथली ती नित्य देणगी देणारच, त्याच्यावरती वर्षभर मग त्या जी काही त्यांचं गुरुस्थान असेल त्याची सगळी सेवा ती चालत राहणारच. मला असं वाटतं सद्गुरु जोग महाराजांनी हा विचार 100 वर्षापूर्वी त्यांनीही केला आणि असा विचार केला की या जगामध्ये नुसत्या पैशावर सोय लावली जात नाही कोणत्या कार्याची, तर त्याला सेवारूपी संस्कार आपल्याला तो करावा लागेल. कृपादान केलं संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान
नविता त्यांजनाथ कृपादान केले संती कल्पांतीही सरेणा. अशा स्वरूपाचं कृपादान केलं, अशा स्वरूपाचं आपल्या अधिकार परत्वे. आपले ते ब्रह्ममूर्तीच संत होते, प्रश्नच नाही. काय बोलायचं त्यांच्याविषयी. खरं म्हणजे आपल्यासारख्यांनी एक भावपूर्वक बोलण्याचा आपण लढीवाळ प्रयत्न करतो इथपर्यंत ठीक आहे. बाकी सूर्याची आरती कशानं करणार. सूर्याची आरती कुठल्या छोट्याशा ज्योतीनं केली तरी ती काही योग्य होणारी नाही. पण एक आपला आदर आपण त्यातून व्यक्त करायचा असतो. आणि म्हणून महाराजांनी 100 वर्षापूर्वी जे कार्य त्यांनी उभं केलं त्या कार्याची व्यवस्था अशी लावून दिली, त्यासाठी माणसं अशी उभी केली. मला असं वाटतं आपल्या शेतकरी वर्गामध्ये सुद्धा चांगला घरधनी कोण, चांगला माणूस कोण, ज्याला स्वतःही प्रपंच नीट करता आला आणि पुढे तो प्रपंच चालवण्यासाठी आपली पुढची पिढी ज्याला नीटपणे उभी करता आली, निर्माण करता आली, त्याला एक चांगला बाप म्हणतात, त्याला एक चांगला कुटुंबाचा कर्ता म्हणतात. नाही तर स्वतः करता धरता. पण बाकीच्यानं जर मी दुर्दैवानं काही कुटुंब अशी पाहिली की वडील पंचक्रोशीत सर्वमान्य, सगळ्या क्षेत्रातले जाणते, पण मुलांना काहीच सांगितलंही नाही, शिकवलंही नाही. त्यांना बाजारला जाण्याची अडचण. बाजारातून काही खरेदी करायचं म्हटलं तरी मुलांना, आणि मग हा 100-200 एकराचा डोलारा सांभाळणार कोण. आणि म्हणून सद्गुरु जोग महाराजांचं थोरपण याच्यासाठी आहे की महाराजांनी त्या काळामध्ये त्यांच्या समान काही तपस्वी साधू होते, पण परंपरागत सेवा चालवण्यासाठी जे धोरण लागतं, जी दूरदृष्टी लागते, कदाचित ती सर्व ठिकाणी नव्हती. म्हणून त्या काळातल्या अन्य साधूंचा फारसा महिमा जगासमोर आला नाही. सद्गुरु जोग महाराजांचा महिमा हा विस्तारच जाणार आहे. आज जेवढा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो, मला असं वाटतं यावत चंद्र दिवाकरो हा विस्तार राहील. आणि पुन्हा दुसऱ्या शताब्दीला कदाचित आपण कोणी नसू, पण याही पेक्षा मोठा सोहळा. कारण 700 वर्षानंतरही माऊलींचा सोहळा जर टिकतो, तर मला वाटतं हजारो वर्षानंतरही सद्गुरु जोग महाराजांचा सुद्धा सोहळा हा टिकणारच आहे. त्याच्यामध्ये यत् किंचितही आपल्या मनामध्ये किंतु असण्याचं कारणच नाही. विठाला विठाला लाभ तो विशेष संत संगे. खरं म्हणजे हे प्रमाण 2 ठिकाणी सारखंच येतं. विशेष हा लाभ संत संगे असं उत्तरार्ध म्हटलं की मग तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ असं म्हणावं लागतं. पण लाभतो विशेष संत संगे म्हटलं की मग जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. हे कपाळ जिथे जाऊ तिथे बरोबर आहे. आता हा सगळा विषय विस्तार आणि नियमानं पठरीतले दृष्टांत सिद्धांत आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आज खरं बोलायचंय आपल्याला सद्गुरु जोग महाराजांविषयी. त्यामुळे त्या गोष्टींकडे फार न जाता हा विचार आपल्या पुढे अल्पमतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो. तुकाराम महाराज म्हणतात की या पद्धतीच्या संतांच्या चरणाजवळ राहण्याचं भाग्य जर आपल्याला मिळालं तर ते भाग्य फार मोठं आहे. अशा स्वरूपाच्या संतांची सेवा करण्याचं काही भाग्य मिळालं तर ते भाग्य जगातलं सर्वात थोर आहे. पण हे भाग्य कशानं मिळतं तर ते पूर्व पुण्याईनच ते शक्य आहे. पूर्व पुण्याईची अनुकूलता असेल तरच शक्य आहे अभंगाचं. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ,
तेथे अंतराय मूळ नृपजते थे अंतराय मूळ नृपजते थे पूर्व पुण्य दरी होती पूर्व पुण्य दरी होती पूर्व पुण्य दरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे. अशा या दिग्गज महान संत महात्म्यांची काही सेवा घडावी, त्यांची भेट व्हावी, त्यांचं सानिध्य व्हावं, त्यांचा कृपाप्रसाद मिळावा, यासाठी केवढं थोर भाग्य लागत असेल. आणि एकदा अशा महात्म्यांच्या सहवासात आल्यानंतर आलेल्या व्यक्तीच्या जीवनातलं परिवर्तन सुद्धा किती थोर आहे. एका महात्म्यानं असं म्हटलेलं आहे की संतांच्या जवळ गेल्यानंतर दशा बदलेल की नाही सांगता येणार नाही, पण संत सहवासात गेल्यानंतर दिशा निश्चित बदलेल, दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदाय हा दशा बदलवण्यासाठी परमार्थ करत नाही, तर दिशा बदलवण्यासाठी परमार्थ करतो. बैसदा संताचे संगती कळ आले कमळापती, आपुली कोणी जण होती निश्चय स्थिती बैसदा संताचे संगती कळ आले कमळापती, कोणी जण होते निश्चय स्थिती झाला. दिशा बदलणं फार महत्वाचं आहे. दिशावरच येऊ. आणि म्हणून सांगण्याचा भाग असा आहे की वारकरी संप्रदाय विचारांचा प्रसाद वाटणारा संप्रदाय आहे, आणि या विचारानेच दिशा बदलू शकते. आपल्याला माहिती आहे की रत्नाकराचा वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी घडतो, तो फक्त काही चमत्कार केला आणि एखादा त्याला अंगारा लावला आणि एखादा त्याला हातामध्ये तोडा बांधला असं तर कुठेच लिहिलेलं नाही. त्याला संस्कार केला, त्याला विचार दिला, त्याला बोध दिला, आणि नाथ महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे बोध दिला मज संगाती मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. या पद्धतीनं जीवनाची योग्य वाट आणि मार्गदर्शन करण्याचं काम वारकरी संप्रदायाचे आपले थोर संत महात्मे करतात. आणि म्हणून सद्गुरू जोग महाराजांनी हीच वारकरी संप्रदायाची माऊली तुकोबाराय आणि सकल संतांनी निर्माण केली प्रशस्त भक्तीची जी वाट आहे, ती वाट पुन्हा एकदा उजळावी. जसं महाराज म्हणतात, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. या पद्धतीचं काम आणि महाराष्ट्रभर केलं. काल बाबांचा फोन आल्यानंतर मी सहज एक जुनी वही चाळत होतो, सहज सापडली. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्याकडची होती, आणि ते सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं जुनं हस्तलिखित चरित्र सापडलं, गंगागिरीजी महाराजांचं. तर त्या चरित्रामध्ये सद्गुरू जोग महाराजांचा ठाई ठाई उल्लेख मला आढळला. इतका स्नेह संबंध सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा आणि जोग महाराजांचा. पंढरीतली कथा तर जोग महाराजांच्या चरित्रामध्ये शब्दबद्ध आहे, ती सगळ्यांनाच ठाऊक आहे की गंगागिरीजी महाराजांची भेट, सद्गुरू जोग महाराजांची, दोन महान संतांची भेट झाली. आणि मग आपल्यापेक्षा मोठ्या पैलवानांना पाडणं श्रेष्ठ नाही, तर काळरूपी पैलवानाला पाडणं हेच महत्वाचं आहे, हे समजावून सांगितल्यानंतर सद्गुरू जोग महाराजांनी अधिक दृढतेनं परमार्थाकडे वाटचाल केली. ही कथा आहेच,
पण मला आणखी एक संदर्भ मिळाला. शके 1924 साली राहुरी येथे गंगागिरीजी महाराजांनी मुळा नदीच्या काठावरती खूप मोठा सप्ताह केला. सप्ताह करणं हा त्यांचा एक छंदच होता आणि अनेक ठिकाणी ते फक्त घुगऱ्यावर सुद्धा काही ठिकाणी सप्ताह केले, भाकरी भाजी चटणी भाकरीवर सप्ताह केले. तर त्या 1924 साली जो सप्ताह झाला तो विशेष सप्ताह नगर जिल्ह्यातला त्यावेळचा होता. मुळा काठावरती राहुरी. शके 1924 म्हणजे आता शके 1941 आहे. शकेची बात चालली, इसवी सन नव्हे. शके 1924 आणि 1941 म्हणजे मला असं वाटतं की 117 वर्षापूर्वी. बरोबर आहे ना? असंच होईल ना? कसं होईल? 1824 बरोबर आहे. आणि आता 1941 आहे. 1824 बरोबर आहे. आपण ते दुरुस्त केलं, अगदी बरोबर आहे. तर 117 वर्ष जवळजवळ त्या घटनेला आता झाले. म्हणजे सद्गुरू जोग महाराजांचा सुद्धा वृद्धापकाळाचाच प्रसंग होता आणि गंगागिरीजी महाराज सुद्धा वृद्धापकाळाकडेच होते. तर त्यावेळी त्यांनी खास करून जोग महाराजांना इथून बोलावून घेतलं. म्हणाले इतका मोठा उत्सव आहे, तुम्ही नाही आले तर तो अपूर्ण दिसेल. आणि सद्गुरू जोग महाराजांना तिथे सन्मानानं कीर्तन करून मार्गदर्शन करून पुन्हा आळंदी क्षेत्रामध्ये त्यांनी आणून घातलं. गंगागिरीजी महाराजांचे काही संदर्भ मिळाले. तर ते वारीला आले की जोग महाराजांची भेटगाठ आवर्जून घ्यायचे, दिहूकरांच्या फडावरती कीर्तन भजन ऐकायला जायचे, असे काही संदर्भ त्या चरित्रामध्ये आहे. अमळनेरकर महाराजांच्या पुण्यतिथीला आवर्जून ते पायी आपल्या अनुयायांसह थेट विदर्भामध्ये तिकडे जायचे. त्याचप्रमाणे पुणतांब्याची वारी चांगदेव महाराजांची, त्यांनी माऊलींच्या एक प्रकारे त्यांना दृष्टांत झाला. कारण ते वद्यवारीला माऊलींच्या भेटीला यायचे गंगागिरीजी महाराज. तर माऊलींचा दृष्टांत त्यांना असा झाला होता की तुम्ही चांगदेव महाराजांची वारी पुणतांब्याला सुरू करा. ते तिथे जायचे. बेलापूरकर महाराज होते की ज्यांच्या संगतीनं आणि नाशिक जिल्ह्यातल्या काही संत मंडळींच्या पुढाकारानं निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्यावेळी सुरू झाला. तर त्या बेलापूरकर महाराजांचा आणि गंगागिरीजी महाराज जोग महाराज यांचा खूप स्नेहसंबंध होता. तर मला हे सगळे संदर्भ का सांगायचे की काळ कोणता होता. एकमेकांना भेटायचं म्हटलं तरी अवघड गोष्ट होती, निरोप द्यायचा म्हटलं तरी अवघड गोष्ट होती. पण त्याही काळात या संत मंडळींची समाज उद्धाराची तळमळ आणि कळकळ अशी होती की वेळोवेळी एकत्र येऊन या समाजाच्या भल्यासाठी आपल्याला काय करता येईल हा विचार त्यांचा होता. आणि म्हणून खरं म्हणजे समाजाचं हे भाग्य राहिलं की अशा सगळ्या संत मंडळींचा लाभ आपल्या समाजाला झाला. आणि ते पूर्व पुण्याईनीच घडलं असावं. म्हणून पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे. महाराज म्हणतात संतांच्या भेटीत काय होतं, विशेष लाभ मिळतो. लोक सांगायला लागले तुकाराम महाराजांना येऊन, महाराज विशेष लाभ संतांच्या भेटीतच कशाला. बघा ना प्रपंचामध्ये आमच्याकडे बऱ्याच गोष्टी विशेष आहे. मग कोणी धन सांगत होतं, कोणी नातक होतं सांगत होतं, कोणी आपला प्रभाव आपला परिचय वेगवेगळ्या पद्धतीनं देत होतं. महाराजांनी त्या सर्वांना एका शब्दात उत्तर दिलं, बाबांनो ज्याला तुम्ही विशेष म्हणताय, ज्याला तुम्ही भाग्यकारक समजताय ते मुळात भाग्यकारक नाही. अभंगाचं 3रं चरण. भाग्यतारे नभे धन पुत्र दारा, भाग्यतारे नभे धन पुत्र दारा, भाग्यतरी नव्हे धन पुत्र दारा, भाग्यतरी नव्हे धन पुत्र दारा, भाग्यतरी निकटवा
बारखुमा बारखुमा ओ बारखुमा ओ बारखुमा ओ बारखुमा ओ बारखुमा ओ बारखुमा जय विठोबा रखुमा उंगली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञान बारखुमा ओ बारखुमा ओ बारखुमा सद्गुरु योग महाराज हे ओ बारखुमा ओ बारखुमा ओ बारखुमा महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये भाग्य नेमकं कशाला म्हणायचं हे स्पष्ट व्हावं म्हणून कशाला म्हणू नये या गोष्टीची समज देतात. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. म्हणाले बाबांनो, तुम्हाला जे भाग्यकारक वाटतंय आणि तुम्ही ज्या गोष्टी मला कानावर घालताय, तुकोबारांना काही लोक सांगत असावेत. कारण कधी कधी सामान्य माणसाला असा छंद असतो की त्याला समोरच्याला ती गोष्ट आवडेलच याचा अंदाज न घेता तो काहीतरी कधीतरी सांगत राहतो. म्हणजे इथे खूप वडीलधारी आणि मान्यवर कीर्तनकार मंडळी बसली आहेत, त्यांचे अनुभव तर डोंगरा एवढे आहेत. पण तरी सुद्धा समाजात फिरताना मोठे मजेशीर कधी कधी कीर्तनाची वेळ झालेली असते. तिकडे तुका म्हणे माझं चालू असतं, फेटा बांधून तयार असतो, आणि ज्याच्या घरी गेलो त्याचं काहीतरी वेगळंच दाखवण्याचं आणि सांगण्याचं काम चालू असतं. पण त्या वेळेला त्या कीर्तनकाराची जी उलघाल असते कीर्तनकार झाल्यावरच कळतं. अर्थात त्या प्रसंगाला जर उलघाल होतच नसेल तर मग त्याला काही कीर्तनकार म्हणण्याचं कारण. म्हणजे त्याला एकदा का तिकडे सुंदर ते ध्यान अभंग सुरू झाले, त्याचे वेद तिकडे लागले पाहिजे. आता कधी कधी असेही निष्ठुर असतात काही मंडळी की त्याच्यानंतर चहा ठेवायला सांगतात. कीर्तनकार सांगतो हो द्या एक अभंग होईल ठेवा चहा. तर मला असं वाटतं हा निष्ठुरपणा आहे. त्या टाळकऱ्यांविषयी दाखवलेला हा काय आहे, हा अत्यंत निष्ठुरपणा आहे. परंतु कधी कधी काही माणसांना एका ठिकाणी कीर्तनाला थोडं लवकर गेलो तर ते म्हणाले महाराज जरा शेत बघून येऊ. अहो म्हटलं आता कशाला, आपण इथेच बसू, थोडं दोन शब्द बोलू. नाही नाही म्हटलं थोडा वेळ आहेच तर, उजेडातच तुम्ही आलात नाही तरी लवकर आलात तर चला थोडं शेत बघून येऊ. आणि मग तिथे नेल्यानंतर आता थोडं भिडस्त, आपण वयोमानानं भिडस्तच वागत असतो असं नाही. तो व्यक्ती माझ्यापेक्षा कितीतरी वयोमानानं मोठा होता, मी लहानच होतो त्या काळी, आजही लहानच आहे. आणि मग ते म्हणाले एक काम करू, हा जो ऊस आहे ना याच्या पलीकडून आमचा बाग आहे द्राक्षाचा, तर आपण जरा याच्यातून जाऊ. आणि ऊसाच्या कटातून त्याने मला घातलं. सगळी पानं अंगाला लागत होती, कसा बसा चालण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की वेळ शिल्लक जरी असला तरी रस्त्याच्या कडेला गाडी लावून पूज्य संदीपान बाबा का थांबतात. बरोबर कीर्तनाच्याच वेळी गावात जातात, बाजूला का थांबून घेतात हे अंदाज त्यावेळेला आला. कारण म्हटलं आपली तर आताशी सुरुवातच आहे, पण या मंडळींना असे अनुभव अनेक येऊन गेलेले असतात. आणि मग आपला वेळ वाया दवडण्यापेक्षा इथे काय थोडंफार चिंतन करायचं ते करू. म्हणजे माणसांना काहीतरी दाखवायची घाई असते. तुकोबारायांना सुद्धा काहीतरी सांगणारे लोक त्या काळी होते. महाराज तुम्ही काय म्हणताय की आमच्याकडे नाही, बघा आमच्याकडे हे आहे ते आहे ते आहे. घरदार वाडा घोडा अशा गोष्टी दाखवत होते. महाराज त्यांना सांगत होते की भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. बाबांनो याला भाग्य म्हणताच कुठं येत आहे. मग भाग्य खरं कोणतं. मला असं वाटतं की आता सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी उत्सवाला हातातलं काम टाकून इथे जो कोणी पारायणाला आला
कीर्तन श्रवणाला आला, जो कोणी अन्नदान प्रसाद वाटपाची सेवा करतोय, जो कोणी धावतोय, पळतोय, श्रवण करतोय, हेच खरं भाग्य आहे. याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून म्हणावं लागेल. कारण आमचे तुकाराम महाराजांचं मंदिर नेवाशाचं छोटंसं ज्यांनी बांधलं, भोळे भावडे वारकरी होते, एकनाथ स्वामी महाराज, त्यांचा आणि संदीपान महाराजांच्या कुटुंबाचा मोठा स्नेहसंबंध होता. शंकर बापू आले की त्या तुकाराम मंदिरात भेटायला आवर्जून यायचे, कारण ते मंदिर शंकर बापूंच्या प्रेरणेतून झालं. आणि म्हणून एक वेगळा संबंध. ते एकनाथ स्वामी भोळे भाबडे होते. पहाटचा काकडा, सायंकाळचा हरिपाठ, घडेल तेवढं दुपारचं वाचन, कीर्तन प्रवचन काही करत नसायचे. पण तुकोबारायांचं मंदिर, ते म्हणाले जशी आळंदीजवळ देहू आहे तसं नेवाशात माऊलीच्या जवळ तुकोबा असावेत आणि ही देहू आळंदी व्हावी, असा भोळा भाव त्यांच्या मनामध्ये. आणि तुकोबारायांचं मंदिर, ते एक वाक्य मला सांगायचे, एक प्रमाण तुकोबारायांचं सांगायचे. ते म्हणाले की माऊलींचा पालखी सोहळा ज्या वेळेला जायचा, त्यावेळेला त्या सोहळ्यात आम्ही जायचो आणि त्यावेळेला एकच प्रमाण तुकोबारायांचं आठवायचं की अनिकती भाग्ये येथे कुरवंडी, करोनिया सांडी इंद्रा ऐसी. तसा हा सद्गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या याच वचनानं आपल्याला या सोहळ्याकडे पाहावं लागेल की अनिकती भाग्य येथे कुरवंडी, करोनिया सांडी इंद्रायसी. म्हणजे इंद्राचं राज्यपद जरी असेल तरी या सोहळ्याच्या आणि या सेवेच्या सुखावरून ते कुरवंडी करून टाकावं, इतका हा श्रेष्ठतम सोहळा आहे. म्हणून निकट वास बरा संतापाई. आणि तुकोबाराय म्हणतात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काही मिळवायचंच असेल, काही जोडायचंच असेल, तर आपण हेच करावं की मनोभावे, श्रद्धेनं, भक्तिभावानं संतांच्या विचाराजवळ, त्यांच्या चरणाजवळ आपण एकरूप व्हावं. हेच जरा वेगळ्या शब्दामध्ये महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणातून तुका म्हणेची करावी मिरासी, तुका म्हणेची करावी मिरासी, तुका म्हणे तुका म्हणेची करावी मिरासी, तुका म्हणेची करावी मिरासी, तुका म्हणे करावी मिरासी, तुका म्हणे बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, मोर
जरी होती ताडोळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊलीवर ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीवर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर म्हणे हेची करावी मिरासी बळे संतापाशी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय म्हणून उपजे तेथे बळे संतापाशी जीव द्यावा. याचा वाच्यार्थ घेतला तर वेगळा होईल, पण लक्षार्थ म्हणजे भावनेनं श्रद्धेनं तिथे समर्पित व्हावं हाच भाव त्यामागचा तुकोबार आहे. सांगतायत ही सेवा या ठिकाणी आटोपती घेत असताना पूज्य संतश्रेष्ठ सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करतो. खरं म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या फडातील एक छोटासा सेवेकरी आणि आपण सगळ्यांनी अतिशय आज्ञा करून प्रेमानं या ठिकाणी सद्गुरू जोग महाराजांच्या आणि मला असं वाटतं की हे प्रवाह किती एकरूप आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सुद्धा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थीच होते, अनुयायी होते. तदनंतरच्या काळामध्ये आमच्यासारखीच सर्व मंडळी प्रत्यक्ष पाठाला बसण्याचा योग नसला आला तरी या सगळ्या गुरुजनांकडूनच आम्ही शिकत आणि जी काही अल्पमती थोडीफार या संप्रदायातला अल्पविचार मिळाला, या संतांनी जो दिला, जो अल्पमतीनं साठवता आला, तोच आम्ही सगळेजण घेतोय. त्यामुळे असं वेगळं पण कधी कुठे जाणवत नाही. आणि मला असं वाटतं गंगा नाशिकमध्येही गंगा आहे, कोपरगावलाही ती गंगाच आहे आणि खाली पैठणला गेली तरी ती गंगा आहे. तसं आमचे संत वेगवेगळ्या ठिकाणी कुठेही कार्य करत असतील तरी ते संत आहेत, ते सगळे सद्गुरू आहेत आणि ते सगळेच समाजाला आम्हाला दिशा देणारे आहेत. म्हणून मला आठवतं की पूज्य वैद्यबाबांचा गुरुपूजन सोहळा आणि फपाळ महाराज नेवाशाला आले. फपाळ महाराजांनी मला ज्यावेळेस सांगितलं, म्हणलं महाराज थोडं जास्त देणगी मला मागा, कारण या सगळ्या गुरुजनांचे संतांचे उपकार आपल्या सगळ्यांवर फार थोर आहेत आणि ढोक महाराज जर इतकं मोठं करत असतील तर आपण सगळ्यांनी निदान, ते जर कृष्ण होत असतील तर आपण निदान सगळे पेंद्या वाकड्या सुदामा व्हायला काय हरकत आहे म्हटलं. आणि मग त्या सगळ्या गुरुपूजन सोहळ्याला येण्याचंही भाग्य मिळालं. सर्व गुरुजनांच्या गुरुपूजन सोहळ्याला सुद्धा येण्याचं भाग्य मिळालं. कारण भावना प्रत्येक साधकाची हीच असायला हवी की हे सर्व गुरुजन, हे सर्व संतजन हे आम्हा सर्वांना घडवणारे आणि या महाराष्ट्राला दिशा देणारे आहेत. यांचं थोर ऋण समाजावर आहे. म्हणून सद्गुरू जोग महाराजांच्या या सेवेमध्ये आज प्रत्येक भाविक जो सहभागी झालाय तो या भावनेनं झालाय. त्या सर्व भाविक वृंदाच्या भावनेलाही वंदन. आमच्या पूजनीय गुरुजन मंडळी, मार्गदर्शक मंडळी, आदरणीय पूजनीय ढोक महाराजांसह पूजनीय आपले सर्वांचे अध्वर्यू मार्गदर्शक अर्थात शांतीब्रह्म कुरेकर बाबा यांच्यासह जी गुरुजन मंडळी बसलेली आहे त्यांच्याही चरणी वंदन करतो. आमचे सगळे गुरुबंधू, आदरणीय साधक वर्ग ज्या भावनेनं यामध्ये सहभागी आहेत, खरं म्हणजे खूप आनंद वाटतो. आपले अनेक विद्यार्थी रस्त्यावरती लोकांनी कुठं कोणत्या दिशेने जावं हे सांगायला कोणी उन्हात उभे आहेत, कोणी वाढण्यासाठी तिकडे सारखे झटतायत, कुणी वेगवेगळं काम करतायत. अगोदर आपण महिना 2 महिन्यापासून पाहिलं तर सगळे साधक इथे परिश्रम घेत होते. मला असं वाटतं सद्गुरू जोग महाराज खूप मोठा आशीर्वाद या प्रित्यर्थ आपल्या सगळ्यांना नक्की देतील आणि तो आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहावा एवढीच भावना व्यक्त करून थांबतो. विठ्ठल